जय महाराष्ट्र पब्लिक. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही मस्तच असाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फूड इज अ लव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले आहे धपाट्याची रेसिपी. आपण धपाटे कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. धपाट्याचं पीठ आम्ही घरीच तयार केलेलं आहे. म्हणजे धपाट्याच्या पिठासाठी जे काही म्हणजे सामग्री लागते ती घरातच तयार करून दळून आणलेलं आहे. याचा व्हिडिओ मी नंतर लवकरच पोस्ट करेन. सर्वप्रथम मी धपाट्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या एक 12 ते 15 मी घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या एक 10 ते 12 घेतलेल्या आहेत आणि जिरे चवीनुसार मीठ अशा प्रकारे मी वाटण केलेलं आहे. आता मला भरपूर प्रमाणात धपाटे बनवायचे आहेत, त्यामुळे मी जास्त प्रमाणात मिरची आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात मिरची लसूण पाकळ्या वगैरे घेऊ शकता. अर्धा टेबलस्पून हळद टाकलेला आहे आणि 2 टेबलस्पून धणे पावडर टाकलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर आपल्याला हवी तितके टाकायची आहे. कस्तुरी मेथी मी जरा टाकलेली आहे. त्याने चव खूप छान लागते धपाट्यांची. त्यानंतर लाल तिखट मी जरा कमी प्रमाणात टाकलेलं आहे, 1 टेबलस्पून, कारण हिरव्या मिरच्यांचं प्रमाण मी जरा जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर वाटण केलेलं जे आहे ते वाया जाऊन द्यायचं नाही, त्यामुळे तेच त्यात पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे. वाटण करताना मी जिरे जरा जास्त प्रमाणात टाकले होते, त्यामुळे एक अर्धा टेबलस्पून मी जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर एकत्र मिश्रण करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक जास्त म्हणजे पातळही ठेवायचं नाही आणि जरा थोडं घट्ट प्रमाणातच पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं. आणि जरा तेलाचा हात लावून शेवटी थोडंसं आणखीन एकदा पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये व्यवस्थित तेल लावून ते पीठ त्यात ठेवून द्यायचं आहे. वरतून जरा तेलाचा हात लावायचा आहे, जेणेकरून ते पीठ जरा थोडा वेळ मुरेल छानपैकी. एक 15 ते 20 मिनटं मी ते पीठ ठेवलेलं आहे. त्या धपाटे करायला घेतलेले आहेत. एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे धुवून. त्यानंतर एक पोळपीठावरती मी रुमाल व्यवस्थित ओला करून घेतलेला आहे, ठेवलेला आहे. त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे पिठाचा, जेणेकरून म्हणजे एक खूप जाडही होणार नाहीत धपाटे आणि खूप पातळही नाही. त्यानंतर अशा प्रकारे थोपटून हे धपाटे करायचे आहेत. धपाट्यांचा शब्दशः अर्थ आहे, कारण त्याला धोपटून केलेलं जातं. पोळपीठ व्यवस्थित गोल फिरवून ते धपाटे थापटून घ्यायचे. त्यानंतर तवा गरम झाला की जरा तेल सोडायचं आणि ते जे धपाटे आहेत आपण केलेले ते तव्यावरती व्यवस्थित ठेवून द्यायचे. धपाटा तव्यात टाकल्या ते रुमाल पहिल्यांदा बाजूने काढून घ्यायचा. त्यानंतर थोपटून घ्यायचं की जेणेकरून रुमालाचा जो धपाटा आहे तो चिपकून तव्यावरती जाईल, रुमालाला चिपकून राहणार नाही. त्यानंतर एका बाजूने आम्ही म्हणजे शिजवून घेतो, वरतून ताट झाकून ते एका बाजूनेच आम्ही भाजून घेतो. जास्त नाही, एक अर्धा मिनिटभर ताट झाकून ठेवायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनेही धपाटे भाजू शकता. आमच्याकडे या पद्धतीने करतात, त्यामुळे आम्ही केलेले आहेत. तुम्ही नक्की कोणत्या पद्धतीने करता कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे दह्यासोबत खायला तयार झालेले आहेत धपाटे. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.